चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसटी महामंडळ भरती 2025 रिक्वायरमेंट जे निघलेले त्या सगळ्याच विद्यार्थ्यांना चान्स आहे। पण आता एसटी महामंडळामध्ये मुलाखत सुद्धा होणार आहे। बऱ्याच ठिकाणून आपल्याला माहिती भेटली, जर झाली मुलाखत तर काय प्रश्न येणार आणि कसं त्याला फेस करायचं, आणि मुलाखत म्हणजे तुमची इंटरव्ह्यू कसा क्रॅक करायचा, सगळं विश्लेषण आणि कुठले प्रश्न काय विचारणार हे सुद्धा तुम्हाला सगळं डिटेल सांगणार आहे। सुरुवातीला मुलाखतीमध्ये तुम्हाला मित्रांनो एक 10 ते 12 मिनिमम एक 8 ते 12 या रेंज मध्ये प्रश्न विचारले जातील। पण ते प्रश्न कुठल्या प्रकारचे असणार, समजा तुम्ही वाहकासाठी किंवा कंडक्टरसाठी, ड्रायव्हरसाठी किंवा क्लर्कसाठी या पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल किंवा अजून दुसऱ्या कुठल्या पदासाठी फॉर्म भरला असेल, तर जर मुलाखत झाली तर नेमके प्रश्न कुठले आणि कसा फेस इंटरव्ह्यू करायचा, त्या मुलाखतीला कसं उत्तर द्यायचं आणि तुमचं सिलेक्शन करून घ्यायचं। म्हणून कुठलीही पोस्ट असू द्या, पहिला प्रश्न असणार आहे मित्रांनो तुम्हाला तुमचा म्हणजे परिचय। सुरुवातीपासून बघा शेवटपर्यंत बघा, कारण याच्यामधूनच तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक होणार आहे, एवढं लक्षात ठेवा। परिचयामध्ये बिनधास्तपणे निर्भीडपणे डोळ्यात डोळे घालून तुमचं नाव, गाव, शिक्षण, तुमची आवड निवड ह्या 2-4 गोष्टी एक 30 ते 40 सेकंदा म्हणजे विदिन 1 मिनिटाच्या आत सांगायचं। तुमचं नाव, शिक्षण आणि तुमचं क्वालिफिकेशन। ओके, दुसरा प्रश्न त्यांचा, हे फक्त संभाव्य प्रश्न आहे, तर दुसरा प्रश्न त्यांचा काय असू शकतो, एसटी मध्ये नोकरी का पाहिजे। एसटी महामंडळ म्हणजे शासनाचं सर्वात मोठं हट, लालपरी, जनतेने अतिशय जास्त प्रेम केलेलं वाहन शासकीय कुठलं असेल तर लालपरी। म्हणून मग या लालपरीमध्ये एवढ्या मोठ्या सरकारच्या वाहनामध्ये तुम्हाला का नोकरी करायची किंवा आम्ही तुम्हाला का सिलेक्ट करायचं, हा जर प्रश्न आला तर काय उत्तर द्याल। सगळ्यात पहिल्यांदा त्यांना असं सांगायचं की लालपरीमध्ये माझं करिअर सेट करणं हे माझं पॅशन आहे, ट्रॅव्हलिंग हे माझं पॅशन आहे। लालपरीमध्ये मला प्रवाशांना प्रवास करा, त्यांच्या मंजिलपर्यंत पोहोचण्यासाठी मला त्यांची आवड आहे। दुसरं, ड्रायव्हिंग माझं आणि फिरणं आणि प्रवाशांची सुरक्षा हे माझं कर्तव्य, मला देश सेवा याच्यातून होणार आहे, माझं पॅशन फॉलो होणार आहे, माझं करिअर सेट होणार आहे। म्हणजे 3च स्पेसिफिक मुद्दे सांगायचे, जेणेकरून ते पॉझिटिव्ह वेने समोरचा जो व्यक्ती असेल इंटरव्ह्यू घेणारा त्याला तुमचं उत्तर आवडेल। समजलं। अजून याच्यामध्ये तुमचे एक पॉझिटिव्ह वेने आन्सर्स किंवा पॉइंट ऍड करू शकता। तिसरा, व्हाय यू सिलेक्ट, तुम्हालाच का करायचं, जर असा प्रश्न विचारला, कारण कॅन्डिडेट दर हजारो लाखो कुठलीही परीक्षा असू द्या, स्पर्धा असू द्या, इंटरव्ह्यू मध्ये असा प्रश्न अलवेज विचारला जातो। फक्त एसटी महामंडळातच नाही, कुठल्याही एक्झाम मध्ये इंटरव्ह्यू मध्ये विचारला जातो तुम्हालाच का, कारण बेरोजगाराची संख्या जास्ती। तर याचं उत्तर स्पेसिफिक असं द्यायचं की मी खूप शिस्तप्रिय आहे, शिस्तबद्ध आहे आणि जनतेला त्यांना सपोर्ट करून त्यांच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणामध्ये प्रवास करण्यासाठी मी त्यांना पूर्णपणे मदत करू शकतो, मी त्यांच्याशी खूप नम्र वागू शकतो, माझं पॅशन फॉलो करून मला जनतेचा सेवा करण्याचा एक आनंद मिळतो। म्हणून मला जर ही पोस्ट मिळाली किंवा मला तुम्ही एक चान्स दिला, तर माझं जे पॅशन आहे, माझा जो विनम्रपणा आहे, माझा जो पोलाइटनेस आहे, तो मी जनतेला दाखवून एक एसटी महामंडळाचे शिस्तप्रिय कर्मचारी म्हणून राहील जर तुम्ही मला संधी दिली तर, असं त्याचं उत्तर समोरच्याला अपेक्षित असतं। म्हणून या प्रकारे तुम्ही त्यांना एक शिस्तप्रिय उत्तर द्यायचं। चौथा प्रश्न असू शकतो, म्हणजे एक अंदाज आहे फक्त, जर तुम्ही कंडक्टर या पदासाठी जर भरत असाल तर प्रश्न असा येईल की त्यांचा प्रवाशांची वाद झाल्यास काय करावं। तुम्ही तर एसटी महामंडळात, तुम्ही असो आम्ही असो कोणी असो, एसटी महामंडळ लालपरीतने असंख्य वेळा प्रवास केला आहे आणि एसटी मध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की कंडक्टर आणि प्रवासी याच्यामध्ये भरपूर वादविवाद असतात, होतात। कशावरनं, तर तिकिटावरनं किंवा सुट्टे पैशावरनं, किंवा तो प्रवाशाचा बस स्टॉप पुढे जातो, तो प्रवासी मागेच उतरतो किंवा मागे उतरतो, स्टॉप पुढे असतो, काही कसंही कारण असू द्या, पण वाद हे आपल्याला पाहायलाच मिळतात। कंडक्टर सोबतही, ड्रायव्हर सोबतही आणि इतर कर्मचारी सोबतही प्रवाशांचे वाद पाहायला मिळतात। तोच प्रश्न जर तुम्ही एसटी प्रवासा दरम्यान तुमच्याशी प्रवाशांनी वाद घातला तर तुम्ही काय कराल। सर्वात सुसंयम पद्धतीने उत्तर द्यायचं त्यांना की ती जी काही परिस्थिती असेल ती मी योग्यरीतीने हाताळेन। सुरुवातीला मी प्रवाशाला शांत करेन, विनम्रपणे बोलेल
आणि जर वाद जास्तच पेटला तर माझ्या डेप्युटी विभागाला मी समजेल याची कल्पना देईल, बस एका सुरक्षित ठिकाणी नेईल जेणेकरून आवाजाने ड्रायव्हरला जास्त त्रास होणार नाही आणि बाकी इन्सिडेंट होण्याचे चान्सेस होत आहे. हा वाद कमीत कमी वेळेत कमी शिस्तीमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये कसा मिटवता येईल याच्यावर मी फोकस करेन आणि मी वाद तिथेच मिटून घेईल. जर परिस्थिती हाताबाहेर गेले तर माझ्या जे काही उच्च अधिकारी आहेत त्यांना याच्याबद्दल कल्पना देईन असं उत्तर अपेक्षित आहे. म्हणून तिकीट मशीन हाताळता येते का? जर तुम्ही कंडक्टर साठीच भरताय तर तुम्हाला तिकीट मशीन हाताळता येणे सुद्धा आवश्यक आहे. त्याच्यामध्ये काहीच नाहीये, म्हणजे प्रवासी बसला त्याचं त्या लोकेशन पासून जिथं त्याचं डेस्टिनेशन आहे तिथं त्याला तिकीट काढायचं आहे, म्हणजे ती तुम्हाला हाताळता यायला पाहिजे. तर याचं उत्तर द्यायचं हो सर मला हाताळता येते, मी योग्यरित्या हाताळू शकतो, कारण हा जमाना टेक्नॉलॉजीचा आहे आणि हाताळणं एवढं मशीन काही अवघड नाहीये. म्हणून मी आरामशीर एकदम सुयोग्य पद्धतीने हाताळू शकतो. हे त्याचं स्पेसिफिक उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट प्रश्न जर त्यांनी असा केला, पर्वतीय भागात गाडी कशी चालवा, म्हणजे डोंगर, जर तुम्ही ड्रायव्हर या पदासाठी फॉर्म भरलेला असेल तर पर्वत रांगेतून किंवा सपाट जागेतून किंवा एखाद्या वाळवंटे भागातून किंवा वेगवेगळा रस्ता असतो, रस्ते काय सर्व ठिकाणी सेम नसतात, तर कशी गाडी चालवताना आणि काय काळजी घ्या. तर याचं उत्तर असं द्यायचं, जर तुम्ही पर्वतीय भागातून गाडी चालवणार असाल तर सुरुवातीचा नियम अननेसेसरी कोणालाही ओव्हरटेक करणार नाही, गाडीची स्पीड योग्य तेच ठेवण्यात येईल. गिअर पण सुद्धा मी त्या ठिकाणी जशी ऍडजस्टमेंट नुसार मला गिअर चेंज करायला लागतील तसेच करेल आणि जास्त स्पीडने गाडी चालवणार नाही, कारण की तुमच्या हातामध्ये संपूर्ण प्रवासाचा जीव असतो आणि घाटाचा रस्ता धोकादायक असतो. त्याच्यामध्ये जर पाऊस असेल तर आणखी जास्त रिस्क असते. म्हणून सुरुवातीला गिअर, ओव्हरटेक आणि बाकीच्या प्रवाशांची सुरक्षा काळजी हे तुमचे 3-4 पॉईंट तिथं तुम्हाला सांगणं एक्सप्लेन करणं आवश्यक आहे जर तुम्ही ड्रायव्हर पदासाठी भरत असाल. जर ब्रेक फेल झाला तर काय कराल? सगळ्याच्या आयुष्यात येणारा प्रसंग असतो, म्हणजे आयुष्याचा ब्रेक फेल झाला, गाडीचा झाला किंवा कुठलाही झाला तर काय कराल? इमर्जन्सी हँडल असतो, तुम्हाला तर माहिती आहे इमर्जन्सी ब्रेक असतो प्रत्येक गाडीमध्ये. ओके, तर तो हळूहळू जशी कंडिशन असून त्यानुसार अप्लाय करेल. गाडी ही रस्त्याच्या साईडला लावेल जेणेकरून ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस राहणार नाहीत, अजिबात राहणार नाहीत. दुसरी गोष्ट, प्रवाशांना ब्रेक फेल झाली याच्याबद्दल मी माहिती देईल जेणेकरून, कारण जर घटना होणार आहे आणि आपल्याला ती माहित असेल अगोदर तर आपण जर सतर्क राहिलो तर होणारी घटना टळू शकते. म्हणून प्रवाशांना सुद्धा सांगणं गरजेचं आहे. दुसरी, गाडी साईडला लावणे आवश्यक आहे. तिसरं म्हणजे तुमचं हँड ब्रेक मारणं सुद्धा आवश्यक आहे. ह्या 2-3 गोष्टी जर ब्रेक फेल झाल्याच्या नंतर केल्या तर तुमचं प्रवास आणि ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप जास्त कमी असतात. म्हणून हे 2-3 पॉईंट मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीस तुम्हाला सांगायला आवश्यक आहे तिथे. ठीक आहे. आता जर तुम्ही वेगवेगळ्या विभागात फॉर्म भरलाय, समजा क्लर्क साठी भरला, तर एसटीचा उद्देश काय असू शकतो असा सुद्धा त्यांचा प्रश्न होऊ शकतो. एसटीचा उद्देश म्हणजे काय? सर्वसामान्य जनतेला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षितरित्या पोहोचणे हाच लालपरीचा, म्हणजे महाराष्ट्राच्या आपल्या परीचा, लालपरीचा मेन उद्देश आहे. आणि दुसरं, लालपरी म्हटलं की प्रवासाची सुरक्षितता येते, लालपरी म्हटलं की तिकिटाचे दर सुद्धा कमी असतात, लालपरी म्हटलं की सर्वसामान्यांचे वाहतुकाचे साधन. ह्या 2-4 उद्देश आहेत आणि हे 4 गोष्टी आहेत जेणेकरून एसटी महामंडळाचा उद्देश परिपूर्णपणे साध्य होतो आणि सर्वसामान्य जनतेला फायदा होतो. म्हणून हे 2-3 पॉईंट तुम्ही मी जे आता सांगितले ते तिथे सांगणं खूप आवश्यक आहे. समजा पुढे जर त्यांनी विचारलं की एसटी मध्ये किती विभाग आहेत, हा सर्वसामान्य एक टेंटेटिव्ह संभाव्य मुलाखतीतले प्रश्न आहेत. एसटी विभागात किती विभाग आहेत, कुठे कुठे आहेत, हे सुद्धा बेसिक गोष्टी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. तर एसटी विभागात टोटल 4 विभाग आहेत. छत्रपती संभाजीनगर पुणे विभाग. ओके, अशा प्रकारे जर तुम्हाला बेसिक गोष्टी माहित असतील तर तुम्हाला मुलाखतीमध्ये कमी वेळेत जास्त प्रभावी तुम्ही मुलाखत देऊ शकता. जर एसटीचा इतिहास माहित नसेल तुम्हाला किंवा काही माहित नसेल तर भरपूर सारे व्हिडिओज आहेत. आपण पण त्यावर एसटीचा एक पूर्ण व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो जेणेकरून तुम्ही तो पहा आणि एसटीची पूर्ण माहिती घ्या. आता पुढे
बसचे प्रकार किती आहेत तुम्हाला आत्ताच म्हटल्याप्रमाणे बेसिक डिटेल्स माहित आहेत म्हणून. आता बस म्हटलं, लालपरी म्हटलं की तुमची शिवशाही आली, शिवनेरी आली, अशा वेगवेगळ्या बसेस आहेत. पहिल्या सुरुवातीला एसटी लाल रंगाची नसून निळ्या रंगाची होती ज्यावेळेस एसटी महामंडळाची स्थापना झाली त्यावेळेस. पण कालांतराने एसटी विभागाच्या लक्षात आलं की निळा रंग जो आहे तो दूरवरून दिसत नाही, म्हणून लाल रंग, भडक प्रकारचा लाल रंग खूप दूरवरून दिसला जातो. आणि एसटी लाल दिसले की सर्वसामान्य जनतेमध्ये एक जल्लोष निर्माण होतो की महाराष्ट्राची परी आली आणि आपला प्रवास सुख करण्यासाठी आपल्याला घरी घेऊन गेली. म्हणून एसटीचा रंग सुद्धा बदलण्यात आलेला आहे. बसचे प्रकार सुद्धा त्यानुसार मॉडिफाय करण्यात आलेले आहेत. शिवनेरी असेल, शिवशाही असेल, इलेक्ट्रिकल बस असेल, आता नवीन नवीन एक इंटरनल सिटी मध्ये सिटी बस सुद्धा आलेला आहे. पण तो लालपरीचा सिटी बसचा टोटली विभाग वेगळा आहे, पण तो एक बसचाच प्रकार आहे, त्याच्यामध्ये मोडत नाही. पण तो सिटी बस म्हणून सुद्धा शहरांतर्गत वाहतूक करण्यासाठी त्याची सुद्धा निर्मिती केलेली आहे. असे वेगवेगळे प्रश्न येऊ शकतात. म्हणजे काय, एसटी महामंडळात जर मुलाखत तुमची पार झाली तर तुम्हाला हे बेसिक 10 ते 12 प्रश्न विचारले जातात आणि त्याचं उत्तर मी विश्लेषण करून तुम्हाला सांगितलेले आहे. कुठला प्रश्न विचारल्यावर कसं उत्तर द्यायचं, काय उत्तर द्यायचं. तुम्हाला जर याच्यामध्ये आणखी काही प्रश्न हवे असतील सरावासाठी तर मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि त्याचे प्रश्नासकट उत्तर सुद्धा मी तुमच्या कमेंटला आन्सर म्हणून देईल. आणि हा व्हिडिओ ज्या विद्यार्थी मित्रांनी एसटी महामंडळात काम करायचं स्वप्न पाहिलेले आणि काम करू इच्छितात त्यांच्यापर्यंत पोहोचा, जेणेकरून त्यांना जर मुलाखतीत हे प्रश्न विचारले तर त्यांची दिशा क्लिअर होईल. म्हणून ह्याचा मुलाखतीचा सराव करा. आणि सर्वात महत्व मुलाखतीला एकाच गोष्टीला असतं, तो म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स चेक करणं. म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स जर असेल, समोरच्या व्यक्तीला वाटला माणूस हा कॉन्फिडन्स लूज असेल तर ड्रायव्हिंग कधीच करू शकत नाही. तुम्हाला मरणाची भीती असायला नको पाहिजे. मरण तर येणारच नाही जर तुम्ही व्यवस्थित ब्रेक फॉलो केले तर. कारण की रोड म्हणलं की ऍक्सिडेंट आले, रोड म्हणलं की भांडण तांडण आलं, तर रोड म्हणलं की दुर्घटना आल्या, रोड म्हणलं की हे निगेटिव्ह पॉईंट सुद्धा आले. पण रोड म्हणलं की प्रवास आला, रोड म्हणलं की आनंद आला, रोड म्हणलं की तुमचं पॅशन फॉलो करण्याचा एक प्रसंग आला, रोड म्हणलं की तुमचं टेन्शन फ्री होऊन प्रवास करतात त्यावेळेस एक आनंदी जीवन जगण्याचा एक क्षण आला. सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, निगेटिव्ह आहेत. म्हणून या एसटी महामंडळाच्या मुलाखतीची जोरदार तयारी करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्हाला काही डाऊट असेल, अजून कुठल्या व्हिडिओवर तुम्हाला टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल कमेंट करा. तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये, नवीन अपडेट सोबत, नवीन कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय, लाल परी, जय महाराष्ट्र, राम राम.